तर हाय फ्रेंड्स, आज मी आले स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी। आज गुरुपौर्णिमा आहे ना, त्यामुळे मी आली आहे। तर हे मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवते। ही स्वामी समर्थांची मूर्ती बघा। तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो, मी तुम्हाला इथला पूर्ण परिसर दाखवणार आहे। नेमकं काय आहे ते तुम्हाला कळेल, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा। मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जवळच्या मित्राला, त्यालाही हे नवीन मूर्ती बघता येईल। तर मित्रांनो, आपण आलो आहे स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी। तर हे सोलापूर स्टँड पासून जवळजवळ 12 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे। कुंभारी पासून हारणी नगर म्हणून आहे, तिथं ही मूर्ती आहे। तर नाकोडा डेव्हलपर्सचे स्वामित्वा म्हणून प्रोजेक्ट आहे चालू तिथं, आणि तिथं त्यांनी ही मंदिरासाठी जागा जे ठेवतात ना, तिथंही या मूर्तीची स्थापना केलेली आहे। तर आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे भरपूर भाविकही तिथे येत आहेत दर्शनासाठी। तर मंदिर ही मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे, तुम्हीही दर्शन घ्या। तर मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे। आज लोक पारायणही करतात, अक्कलकोटला जातात, गाणगापूरला जातात, आणि 108 माळाचा जपही करतात। आणि गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळे आवर्जून दर्शनासाठी भाविक येतात। तर मित्रांनो, हा त्या मूर्तीचा पाठीमागचा परिसर आहे, तो बघा। परिसर किती सुंदर असा आहे, आणि मूर्ती ऑलरेडी असं उंचावरच आहे, आणि त्या मूर्तीची उंची देखील 20 फूट इतकी आहे। तर हा त्याचा साईडचा परिसर बघा तुम्ही, किती सुंदर असा छानसा आहे। जणू काही असं वेगळ्या वातावरणात गेल्यासारखं वाटतं, आणि मूर्तीला बघूनही खूप प्रसन्नता वाटते। तर मित्रांनो, तुम्हीही कधी सोलापूरमध्ये आलात तर तिथं अवश्य दर्शन घ्या तुम्ही। आणि व्हिडिओ नक्की मित्रांनो तुमच्या जवळच्या मित्राला नक्की पाठवा, जे त्यालाही काहीतरी नवीन बघितल्यासारखं वाटेल। त्याच्याच तिथं मित्रांनो एक हा बघा, नवीन काहीतरी त्यांनी केलंय, ते राशी नक्षत्र उद्यानही त्यांनी दाखवले तिथं। तर बघा, प्रत्येक राशीचे त्यांनी मूर्ती तयार केली तिथं, प्रत्येक राशीची। तर त्याच्या साईडचा परिसरही बघा, किती सुंदर वातावरण आहे, हिरवेगार अशी झाडी आहे, आणि बगीचाही त्यांनी खूप सुंदर त्याची देखरेख केलेली आहे। तर पहिली राशी आहे मिथुन राशी आहे, आणि त्याचे ते नक्षत्र सुद्धा त्यांनी खाली दिलेत। त्यानंतर दुसरी राशी आहे वृषभ राशी आहे, आणि ज्या राशीला कोणता अक्षर येते त्या अक्षरासहित पूर्ण त्यांनी ते नक्षत्र अक्षर हे सगळं दिले त्यांनी तिथं। त्यानंतर मेष राशी आहे, तुमची राशी कोणती आहे बघा तुम्ही। किती छान वाटते ना, किती प्रसन्न वाटते तिथं, खूप प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर आहे आपली मीन राशी आहे, त्यानंतर आहे कुंभ राशी। अशी बघा मूर्ती पण किती असं सुंदर दिसत आहे। तिथं मित्रांनो खूप लोक होते आज गुरुपौर्णिमेमुळे, तर खूप जास्त गर्दी होती आज। त्यानंतर आहे मकर राशी,
तुम्ही कधी सोलापूरला आलात तर मित्रांनो नक्की जाऊन बघा, ते तुम्हालाही खूप छान वाटेल. ही धनु राशी आहे. ही वृश्चिक राशी आहे. ही तुळा राशी आहे. त्यानंतर ही कन्या राशी आहे. ही माझी राशी आहे बरं का, कन्या राशी. तुमची कोणती आहे ती तुम्ही बघा. त्यानंतर ही सिंह राशी आहे. त्यानंतर ही आहे कर्क राशी. असे त्यांनी राशींच्या मूर्त्यासहित अतिशय सुंदर असं प्रदर्शन केलेलं आहे. त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला. काहीतरी वेगळं असं केलं त्यांनी, काहीतरी वेगळं असं म्हणून. त्यानंतर बघा हे किती छान वाटतं. हे जे झाड दिसते का मित्रांनो तुम्हाला, हे झाड आहे सोन्याचं, आपट्याचं पान. दसऱ्यात आपण घेतो ना सोनं, त्याचं झाड आहे हे. त्यानंतर अशी खूप सुंदर सुंदर अशी झाडी आहे इथं. त्यामुळं इथलं वातावरण खूपच असं अतिशय प्रसन्न वाटत आहे. स्वामींचं दर्शन घ्या मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला नक्की पाठवा.